आज 27 मार्च 2024 बुधवार, फाल्गुन मास कृष्ण पक्ष, तिथी द्वितीया। चला तर पाहूया महाराष्ट्र आणि देशातल्या 25 मोठ्या बातम्या पटापट। व्हिडिओ पुढे पाहण्याआधी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। केंद्रीय कर्मचाऱ्यांची होळी होणार गोड, महिन्याच्या शेवटी खात्यात येणार लक्ष्मी। या होळीच्या निमित्त केंद्रीय कर्मचाऱ्यांना आनंदाची भेट मिळणार आहे। 25 मार्चला देशभरात होळीचा सण साजरा केला गेला, तरी केंद्रीय कर्मचाऱ्यांची खरी होळी 30 मार्चला होणार आहे। या दिवशी केंद्रीय कर्मचाऱ्यांना वाढीव पगार मिळेल, ज्यामध्ये महागाई भत्ता म्हणजेच डीए, थकबाकी आणि घरभाडे भत्ता, HRA मध्ये वाढ यासारख्या गुड न्यूज मिळतील। लोकसभा निवडणुकीच्या तिकीट वाटपानंतर मोदींकडून उमेदवारांना ताकीद। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या काही काळात पक्षातील खासदारांची दोनदा भेट घेतली। दोन्ही भेटीमध्ये त्यांनी देशातील सर्वसामान्य नागरिकांमध्ये केंद्र सरकारच्या योजना संदर्भात जनजागृती करण्याची जबाबदारी सोपवली। इतकंच नव्हे तर कोणत्याही वादग्रस्त वक्तव्यासह कोणत्याही घटनेपासून दुरावा पत्करण्याचं आवाहन त्यांनी खासदारांना केलं। पक्षाला अडचणीत आणणारं कोणतेही वक्तव्य करू नका, अशी सक्त ताकीदच त्यांनी खासदारांना दिली। मुंबईत पाणीबाणी, धरणात फक्त 2 महिने पुरेल एवढाच पाणीसाठा। मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे। मुंबईकरांची तहान भागवणाऱ्या 7 धरणांमध्ये फक्त 2 महिने पुरेल एवढंच पाणीसाठा उपलब्ध आहे। या धरणांमधील पाणीसाठा झपाट्याने खालवला असून तो 32.32% पर्यंत खाली उतरलाय। गेल्या 3 वर्षातील हा सर्वात कमी नीचांक असून मुंबईकरांवर पाणीबाणीचं संकट ओढवू शकतं। धरण परिसरात पाऊस होण्यापर्यंत म्हणजे पुढील 4 महिने मुंबईकरांना पाणीसाठा पुरवण्याचं खडतर आव्हान मुंबई महापालिकेसमोर आहे। 31 मार्च आधी उरकून घ्या ही महत्त्वाची कामे, पैसे वाचवण्याची संधी गमावू नका। 31 मार्च आधी फास्टॅग KYC अपडेट न केल्यास 1 एप्रिल पासून तुमचं खातं बंद होऊ शकतं। तसेच सुकन्या समृद्धी आणि सार्वजनिक भविष्य निधी या योजना अंतर्गत तुम्ही ही गुंतवणूक केली असल्यास 31 मार्च पर्यंत तुम्ही किमान गुंतवणूक अटीची पूर्तता करणे अपेक्षित आहे। यासाठी सुकन्या योजनेत 250 आणि PF आणि PPF मध्ये किमान 500 रुपयांची गुंतवणूक करणं अपेक्षित आहे। जानेवारी 2024 वेगवेगळ्या कलमांआधारे घेण्यात आलेल्या कर सवलतींसाठी 31 मार्च मध्ये TDS फायलिंग सर्टिफिकेट देणं आवश्यक आहे। धुळीवंदनाला उच्चांकी तापमान, पाऱ्याची सरासरी 2.7 अंश सेल्सिअसनी उसळी। होळीनंतर दुसऱ्या दिवशी सोमवारी पुण्यात यंदाच्या उन्हाळ्यातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली। धुळीवंदनाच्या दिवशी शिवाजीनगर येथील वेधशाळेत 38.9 अंश सेल्सिअस इतके आतापर्यंतचे सर्वाधिक तापमान नोंदवले गेले। राज्यात सर्वाधिक 41 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद अकोला इथे झाली। शहरात सकाळी 10 वाजल्यापासूनच उन्हाचा चटका लागत होता। अशा भर उन्हात रंग खेळणारी तरुणाई रस्त्यावर दिसत होती। मात्र दुपारनंतर उन्हाची तीव्रता आणखीन वाढल्यावर रस्त्यावर शुकशुकाट होता। संध्याकाळी 5 वाजेपर्यंत उन्हाचा चटका कायम होता। पालेभाज्या फळभाज्यांना आला भाव, उन्हामुळे आवक घटत चालल्याचा परिणाम। मार्च मध्ये उन्हाचा तडाखा वाढू लागल्याने सध्या स्थितीत पालेभाज्या व फळभाज्यांची आवक सुमारे 40 ते 50% घटली आहे। बहुतांश पालेभाज्या व फळभाज्यांचे दर वधारले आहेत, त्यामुळे गृहिणींच्या महिन्यांचे बजेटही कोलमडले आहे। नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती सध्या स्थितीत नाशिक, सिन्नर, दिंडोरी, पिंपळगाव, त्र्यंबकेश्वर आदी भागातून पालेभाज्या आणि फळभाज्या येत आहेत। आणखीन एक मैलाचा दगड, इस्रोचं रॉकेट अंतराळात कचरा न सोडता पुन्हा पृथ्वीच्या कक्षेत दाखल। भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोनं आणखीन एक मैलाचा दगड गाठला आहे। इस्रोचं रॉकेट PSLV ऑर्बिटल एक्सपेरिमेंटल मॉड्यूल 3 न अंतराळात कुठलाही कचरा न सोडता पुन्हा पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश केला आहे। 4 दिवसांपूर्वी अर्थात 21 मार्च 2024 या रॉकेटने ही कामगिरी केली। इस्रोने ट्विट करत या मोहिमेची माहिती दिली आहे। सरकारी कर्मचारी शेअर बाजारात पैसा गुंतवू शकतात का? जाणून घ्या इन्व्हेस्टमेंटचे नियम। एक सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे सरकारी कर्मचारीही शेअर बाजारात गुंतवणूक करू शकते, पण यासाठी त्यांना काही नियमांचे पालन करावे लागते। सरकारी कर्मचाऱ्यांना शेअर बाजारात गुंतवणुकीसाठी काही निर्बंध लादले आहेत। केंद्रीय नागरी सेवा आचार नियम 1964 कलम 35 अ नुसार कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्याला शेअर्स किंवा इतर प्रकारच्या सट्टा बाजारात पैसे लावता येत नाहीत, म्हणजे फायद्यासाठी
सतत शेअरची खरेदी विक्री करण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना परवानगी नाही, परंतु सरकारी कर्मचाऱ्यांना लॉंग टर्म म्हणजे दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी बाजारात गुंतवणूक करण्यास मुभा देण्यात आली आहे। म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांना दीर्घकाळ गुंतवणूक करायची असल्यास शेअर बाजारात गुंतवणूक करण्याची मुभा आहे। बीजिंगला मागे टाकत मुंबई बनली आशियातील अब्जाधीशांची राजधानी। अब्जाधीशांचे शहर म्हणून मुंबई आता आशिया खंडातल्या पहिल्या क्रमांकावर आहे। न्यूयॉर्क नंतर मुंबई अब्जाधीशांच्या बाबतीत जगाच्या तिसऱ्या क्रमांकावर आहे। न्यूयॉर्क हे 119 अब्जाधीश असलेले शहर आहे। 97 अब्जाधीशांसह लंडन दुसऱ्या स्थानावर आहे, तर मुंबई सध्या 92 अब्जाधीश आहेत। बीजिंगमध्ये एका वर्षात 18 नवीन करोडपती बनले आहेत। आता बीजिंगमध्ये फक्त 91 अब्जाधीश उरले आहेत आणि ते जगात आणि आशियामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहेत। जगातील श्रीमंतांच्या यादीमध्ये मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत चांगली वाढ झाल्याने ते 10व्या स्थानावर आहेत। NPS कर्मचाऱ्यांसाठी 1 एप्रिल पासून नियम बदलणार, अशा प्रकारे लॉग इन करावं लागेल। 1 एप्रिल 2024 पासून NPSच्या सेंट्रल रेकॉर्ड कीपिंग एजन्सी CRA सिस्टम मध्ये लॉग इन करणाऱ्या सर्व पासवर्ड आधारित वापरकर्त्यांसाठी नवीन सुरक्षा प्रणाली अनिवार्य करण्यात आली आहे। CRA प्रणालीच्या अनधिकृत वापराचा धोका 2 फॅक्टर आयडेंटिफिकेशन ने कमी केला जाऊ शकतो। यासाठी PDRF ने CRA प्रणाली 2 फॅक्टर आयडेंटिफिकेशन प्लॅटफॉर्म म्हणून तयार केली आहे। NPS मध्ये लॉग इन करण्यासाठी युजरला ID आणि पासवर्ड आधारित लॉग इन प्रक्रियेतून जावं लागेल। त्यासाठी युजरला आधार पडताळणी करणे बंधनकारक करण्यात आलं आहे। भारतातील कांदा निर्यात बंदीचा फटका परकीय देशांनाही। या देशामध्ये दर वाढणार। कांद्यावर निर्यात बंदी घातल्यापासून देशात कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली। शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसलाय। 8 डिसेंबर 2023 पासून सरकारनं कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली आहे। ही बंदी 31 मार्च पर्यंत राहणार असल्याचं सरकारने सांगितलं होतं। दरम्यान भारत हा कांद्याचा मोठा निर्यातदार देश आहे। देशातून मोठ्या प्रमाणात इतर देशांमध्ये कांद्याची निर्यात केली जाते, पण सरकारनं निर्यात बंदी केल्यामुळे या देशामध्ये कांद्याचा तुटवडा भासत आहे। भारताकडून बांगलादेश, नेपाळ, UAE, मलेशिया हे देश मोठ्या प्रमाणात कांद्याची खरेदी करतात, पण भारतात कांदा निर्यातीवरच बंदी घातल्यामुळे या देशांमध्ये कांद्याचे दर वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे। कोकण रेल्वेचा मोठा निर्णय, आता गणेशोत्सवादरम्यान तिकिटीची ही चिंता मिटली। कोकणात जाणाऱ्यांना रेल्वे विभागाकडून अनेकदा दिलासा दिला जातो। सण उत्सवांच्या निमित्तानं राज्याच्या या भागाकडे असणारा अनेकांचा ओघ पाहता रेल्वे विभागही सातत्याने प्रवाशांना रेल्वे सुविधा पुरवत त्यांच्या अपेक्षा पूर्ण करत असतो। याच कोकण विभागानं आगामी मान्सूनचा हंगाम लक्षात घेत आतापासून रेल्वे विभागाकडून तयारीला सुरुवात झाली आहे। उपलब्ध माहितीनुसार विशेष बाब म्हणून होळी निमित्त सुरू करण्यात आलेल्या नागपूर मडगाव जंक्शन नागपूर या आठवड्यातून 2दा धावणाऱ्या विशेष रेल्वे गाड्यांची सेवा थेट सप्टेंबर पर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय कोकण रेल्वेने घेतला आहे। CBSE कडून 2024-25 साठीचा अभ्यासक्रम जाहीर। नव्या सिलेबससह हे आहेत महत्त्वाचे बदल। नवीन अभ्यासक्रमानुसार 10वीच्या विद्यार्थ्यांना 5 विषय सक्तीचे असणार आहेत। त्याचबरोबर 2 ऐच्छिक विषयही देण्यात येणार आहेत। तसंच 12वी साठी 7 विषय अनिवार्य करण्यात आले आहेत। यंदा CBSE ने अभ्यासक्रमाचे वर्गीकरण केले आहे। माध्यमिक आणि वरिष्ठ या 2 श्रेणींमध्ये विभागला गेला आहे। माध्यमिक अभ्यासक्रम म्हणजे 9वी ते 10वी आणि वरिष्ठ माध्यमिक म्हणजे इयत्ता 11वी आणि 10वी या पद्धती श्रेणींमध्ये विभागण्यात आला आहे। CBSEच्या अधिकृत वेबसाईट cbseacademic.nic.in ला भेट देऊन विद्यार्थी याबाबत अधिक माहिती जाणून घेऊ शकतात। केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणूक यंत्रणा आणि राजकीय पक्षांसाठी मार्गदर्शक तत्वे जारी केली। आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक पर्यावरण पूरक असावी यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणूक यंत्रणा आणि राजकीय पक्षांसाठी मार्गदर्शक तत्व जारी केली आहेत। मतदार यादी आणि निवडणूक साहित्यासाठी कागदाचा कमीत कमी वापर करावा। शक्यतो ई-बुक्स आणि ई-दस्तावेजांचा वापर करावा। प्रिंट घेताना ती एका पानावर पाठपोट घ्यावी। एकदाच वापरता येण्याजोगा प्लास्टिकचा वापर पूर्ण टाळावा। संकलनाची स्वतंत्र व्यवस्था असावी। प्रत्येक प्रकारच्या कचऱ्यासाठी विल्हेवाटीची व्यवस्था असावी। वाहतुकीसाठी पर्यावरणपूरक वाहनं वापरावीत। एकाच वाहनातून अनेकांनी प्रवास करावा। सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य द्यावं। राजकीय पक्षांनी आपल्या प्रचार कार्यक्रमांमध्ये अक्षय ऊर्जेचा वापर करावा, अशा सूचनांचा यात समावेश आहे।
नागपूर विद्यापीठात नोकरी करण्याची मोठी संधी, बंपर भरतीला सुरुवात। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाकडून यांच्या अंतर्गत ही भरती राबवली जात आहे। ही भरती प्रक्रियेतून 9 पदे भरली जाणार आहेत। या भरती प्रक्रियेतून सहाय्यक प्राध्यापक, शारीरिक शिक्षण संचालक आणि ग्रंथपाल ही पदे भरली जातील। या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ऑफलाईन पद्धतीनेही अर्ज करावा लागणार आहे। या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आता अवघे काहीच दिवस शिल्लक आहेत। 31 मार्च 2024 ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे। उशिरा आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही। नागपूर university.ac.in या वेबसाईटवर देखील आपल्याला या भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती आरामात मिळेल। परीक्षेचे नो टेन्शन, थेट मुलाखतीमधूनच होणार उमेदवाराची निवड। इंडिया पोस्ट पेमेंट बँक कडून ही भरती प्रक्रिया राबवली जाते। या भरती प्रक्रियेतून तब्बल 47 पदे भरली जाणार आहेत। 21 ते 35 वयोगटातील उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात। इंडिया पोस्ट पेमेंट बँक मध्ये नोकरी करण्याची मोठी संधी तुमच्याकडे आहे। IPPBONline.com या साईटला जाऊन तुम्हाला या भरती प्रक्रियेसाठी अर्जही करावा लागणार आहे। या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 एप्रिल 2024 आहे। विशेष म्हणजे थेट मुलाखतीमधूनच उमेदवाराची निवड केली जाईल। लोकसभा निवडणुकीत नेत्यांना खर्च करण्याची पहा कितीची आहे मर्यादा। लोकसभा निवडणूक 2024च्या घोषणेसोबतच निवडणूक आयोगाने निवडणूक प्रचारावरही कोणताही उमेदवार किती खर्च करू शकतो हे देखील ठरवले आहे। ही खर्च मर्यादा 10 किंवा 20 लाख रुपये नाही, परंतु ती खूपच जास्त आहे आणि पहिल्या लोकसभा निवडणुकीपेक्षा 389 पट जास्त आहे। आयोगाने स्पष्ट केले की यावेळी संसदेची निवडणूक लढवणाऱ्या छोट्या राज्यातील कोणत्याही उमेदवाराला 75 लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च करता येणार नाही आणि मोठ्या राज्यातील उमेदवारांना 95 लाख रुपयांपर्यंत जास्त खर्च करता येणार नाही। ज्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत तेथील उमेदवार 40 लाखांपर्यंत खर्च करू शकतील। यामध्ये चहा पाण्यापासून ते सभा, मिरवणुका, रॅली, जाहिराती, पोस्टर, बॅनर्स, वाहनांच्या खर्चापर्यंत सर्व गोष्टींचा समावेश आहे। लडाखच्या सोनम वांगचुकची मागणी काय? राज्यघटनेच्या 6व्या अनुसूचीमध्ये देशातील आदिवासी भागांना जमिनीची सुरक्षा आणि स्वायत्तता प्रदान करण्यात आली आहे। या 6व्या अनुसूची अंतर्गत केंद्रशासित प्रदेश असलेल्या लडाखला राज्याचा दर्जा द्यावा आणि घटनात्मक सुरक्षा प्रदान करण्यात यावी अशी मागणी सोनम वांगचुक यांनी केली। 2019 मध्ये केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने जम्मू काश्मीरला विशेष दर्जा रद्द करून त्याचे 2 केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन केले होते। आता लडाख आणि जम्मू काश्मीर हे दोन्ही स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश आहेत। केंद्र सरकारने अद्याप त्यांना काही प्रतिसाद न दिल्याने उणे 4 डिग्री सेल्सिअस मध्ये त्यांनी आपले उपोषण कायम ठेवले आहे। भारतीय नौदलाची समुद्रात ताकद, 8 पाणबुड्यांनी अरबी समुद्रात दाखवली एकत्र ताकद। भारतीय नौदलाच्या 8 पाणबुड्यांनी अरबी समुद्रातील सरावात भाग घेतला। अधिकाऱ्यांनी सांगितले की नुकत्याच पार पडलेल्या अरबी समुद्रात पश्चिम किनाऱ्यावरील सरावात 8 पाणबुड्यांनी एकत्र सहभाग घेतला आणि त्यांच्या ताकदीचा अनुभव घेतला। वेस्टर्न नेव्हल कमांडने ट्विटरवरील पोस्टमध्ये म्हटले की व्हाईस ॲडमिरल संजय जे सिंग यांनी सरावाच्या संचालनाचा आढावा घेतला। तुम्ही फक्त 20 मिनिटात घर बसल्या मतदान करू शकता। जाणून घ्या पात्रता आणि प्रक्रिया काय आहे। निवडणूक आयोगाने ज्येष्ठ नागरिकांना म्हणजेच 85 वर्षापेक्षा जास्त वयाच्या मतदारांना घर बसल्या पोस्टल बॅलेटद्वारे मतदान करण्याचा पर्याय दिला आहे। 40% जास्त अपंगत्व असलेल्या व्यक्तींसाठीही ही सुविधा उपलब्ध आहे। मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणतात की ज्येष्ठ नागरिकांनी निवडणूक प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा आणि हे नेहमीच दिसून आले आहे। मात्र त्यांना निवडणूक केंद्रापर्यंत पोहोचण्यात अडचणी येत आहेत, त्यामुळे आम्ही त्यांना घर बसल्या मतदानाचा पर्याय दिला आहे। घरून मतदान करू इच्छिणाऱ्यांनी कोणत्याही ज्येष्ठ नागरिक किंवा अपंग व्यक्तीला निवडणूक अधिसूचना जारी झाल्यापासून 5 दिवसांच्या आत निवडणूक आयोगाकडे फॉर्म 14D दाखल करावा लागेल। कोल्हापूर जिल्हा सिंचनची थकबाकी 116 कोटी रुपयांची। कोल्हापूर जिल्ह्यात सिंचन विभागाच्या पाणीपट्टीची तब्बल 116 कोटी 16 लाख रुपये थकबाकी आहे। वर्षानुवर्षे ही थकबाकी न भरल्याने आकडा वाढत गेला आहे। त्यामुळे जादा थकबाकी असलेल्या सुमारे 17,250 जणांना पाटबंधारे विभागांकडून वसुलीच्या नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत। या आर्थिक वर्षातील वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कारवाई सुरू आहे।
अमेरिकन रेटिंग एजन्सीने भारतीय अर्थव्यवस्थेची प्रशंसा केली. इंडियन इकॉनॉमिक ग्लोबल रेटिंग एजन्सी S&P ग्लोबल रेटिंग SP ने भारतीय GDP वाढीचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार पुढील आर्थिक वर्षात भारतीय GDP मध्ये वाढ होणार आहे. S&Pच्या मते आर्थिक वर्ष 2025 मध्ये भारताची GDP वाढ 6.8% असू शकते. त्याचवेळी एजन्सीने म्हटले आहे की पुढील आर्थिक वर्षात उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये चांगली कामगिरी दिसून येईल. शेअर बाजार आज घसरणीसह बंद. सेन्सेक्स 360 अंकांनी खाली, कोणते शेअर्स वधारले. मंगळवारी शेअर बाजार घसरणीसह बंद झाला. कमकुवत जागतिक संकेत आणि FII ने केलेली विक्री यामुळे बाजारात घसरण झाली. सेन्सेक्स 361 अंकांनी घसरून 72,470 वर आला. निफ्टी 92 अंकांनी घसरून 22,004 वर आला. बाजारात सर्वाधिक विक्री बँकिंग, विशेषतः खासगी बँकिंग आणि IT क्षेत्रात झाली, तर मेटल आणि रिअल्टी क्षेत्रात खरेदी झाली. तर तुम्ही मला कमेंट करून सांगा की तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्या शहरातून आणि जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत आहात आणि हा व्हिडिओ लाईक आणि शेअरही करा. पे मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करून कृपया बेल आयकॉन दाबा. अशा महत्त्वाच्या आणि मुख्य बातम्या तुमच्या मोबाईल फोनवर रोज पाहत राहण्यासाठी. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद.